जय हिंद सर. जय हिंद. या ना बसा. कुठे जायचंय तुम्हाला? रेल्वे स्टेशनला सोडणार का? हा सोडतो ना सर. बसा थँक्यू मित्रा. कॉलेज? CA ची एक्झाम देतोय. मग रिक्षा? अब्बूंची मागच्या वर्षी एक्सपायर झाली. सॉरी. नाही इट्स ओके. पण त्यांचे काही जुने कस्टमर आहेत ना, त्यांच्यासाठी कधी कधी रिक्षा बाहेर काढतो. आता पुराणे रिलेशन आहेत म्हटल्यावर जपायला पाहिजे ना. हां बस बस बस. राहू दे सर, नकोत पैसे. अरे असं कसं? किती झाले सांग. अहो जीव धोक्यात घालून तुम्ही देशाची सेवा करता. आज तुमची सेवा करण्याची संधी द्या सर. मित्रा, हॅलो. हॅलो. हा सर, मी रहीम बोलतोय. आत्ता तुम्हाला रिक्षातून रेल्वे स्टेशनला सोडलं ना, तुमची फाईल रिक्षामध्ये राहिली होती. तुम्ही अजून स्टेशनवरतीच आहात का? मी तुम्हाला द्यायला येतो, लगेच येतो. अरे नको मित्रा, माझी ट्रेन येईलच इतक्यात. मी परत सुट्टीला आलो ना की मी तुझ्याकडून कलेक्ट करतो. तुझा ॲड्रेस आहे ना, मला व्हॉट्सअप करून ठेव. सॉरी हां, तुमचा नंबर मिळवण्यासाठी तुमची फाईल ओपन केली होती. अरे त्यात काय एवढं. हां, त्याच्यात मला अवयवदानाचा फॉर्म सापडला सर. तुम्ही एक फौजी आहात आणि अवयवदानाचा फॉर्म देखील भरलात. मला खूप कौतुक वाटलं सर. अरे मित्रा, आयुष्याची किंमत आम्हा फौजी लोकांनी इतकी अजून कुणाला माहीत असणार आहे. सर एक सांगू का, माझ्या एका क्लासमेटच्या चेहऱ्यावरती एका नाराधामाने ॲसिड अटॅक केला होता. ट्रीटमेंटच्या वेळेस तिला एका डोनरकडून स्किन मिळाली. तेव्हा मला पहिल्यांदा अवयवदानाबद्दल माहिती मिळाली. मी फार भारावून गेलो होतो सर. मला असं वाटतं की माणसाने माणसासाठी लावलेला सर्वात मोठा शोध आहे आणि त्यात आता तुम्ही मला भेटलात. मला माहिती सांगाल? रहीम, सवाब का काम करना है. रहीम तू काय बोलतोयस? तुला कळतंय ना? तू शुद्धीत आहेस ना? अम्मी, मी पूर्ण शुद्धीतच आहे आणि मृत्यूनंतर माझे अवयव दान करण्याची इच्छा आहे. त्यासाठी कुटुंबाची संमती लागते. म्हणून मी तुला. हे बघ रहीम, आणि समाजाचं काय? 4 पुस्तकं जास्त काय शिकलास तर तुला समाजाची भीतीच राहिली नाही. अम्मी, चांगल्या कामासाठी समाज नेहमी पाठीशी उभा राहतो. आणि वरनं मृत्यूच्या गोष्टी करतोयस. अम्मी, मृत्यू कुणाचा चुकलाय का? आणि मला असंच मारायचं नाहीये. अगं, विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण अवयवदान करून 8 लोकांना जीवनदान देऊ शकतो. हे बघ रहीम, ते काही असेल, मला ना तुझं आता काय ऐकायचंच नाहीये. आणि तूच का करायचं? बाकी कुणी नाहीये का? अम्मी सुनो ना. अम्मी सुनो ना. अम्मी अम्मी अम्मी, नेक काम की शुरुआत किसी को तो करनी पड़ेगी ना अम्मी. अगं, ज्यांना अवयवदानाबद्दल माहिती नाहीये त्यांना काय बोलायचं? पण ज्यांना माहिती आहे आणि त्यांनी अवयवदान केलं नाही तर हे खूप चुकीचं होईल. तुला कळतंय का? अरे पण रहीम. अम्मी अम्मी नाही, मला काहीच ऐकायचं नाही. अम्मी, मला कळतेय तुझी भीती, पण अम्मी, प्रत्येक धर्म माणुसकी शिकवतो आणि प्रत्येक धर्मात दानाला महत्व आहे. आणि इथं तर आपण अवयवदान करून जीवनदान देतोय. ये सवाब का काम है अम्मी. नेक काम की शुरुआत किसी को तो करनी पड़ेगी ना अम्मी. मॅडम, काय निर्णय घेतला तुम्ही? सवाब का काम करून घे. माझ्या रहीमचा अवयव दान करायचं. 1.5 महिन्यांपूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. सल्यूट मित्रा.